चा दुसरा विषय अतिशय महत्त्वाचा विषय. लोकप्रतिनिधींचं काम हे जनतेची सेवा करणं असतं. त्यासाठीच त्यांना समाज निवडून देतो. पण त्याच समाजाकडून मान मिळू लागला की त्यांचा अहंकार वाढतो आणि मग त्या अहंकारातनच येते ती गुंडगिरी. शिंदेंच्या शिवसेनेचा डोंबिवलीचा नगरसेवक रमेश म्हात्रेनं याच अहंकाराच्या गुंडगिरीतनं महिला डॉक्टरला मारहाण केली. सुदैवाने त्याला 24 तासात अटक करण्याचं धाडस दाखवलं गेलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये कायद्याचं राज्य कायम असल्याचं पोलिसांनी दाखवलंय. 0 आवरच्या दुसऱ्या भागामध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते. शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याने महिला डॉक्टरांना केलेल्या मारहाणीचा मुद्दा आज चांगलाच गाजला. रमेश म्हात्रे हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील जुने शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते तसे मूळ आत्ताच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते, पण सध्या ते शिंदेंसोबत असल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी लगेच संधी साधत महिला डॉक्टरांना ते भेटायला गेले. अशा प्रकारे यातही राजकारण आलं. तरीही रमेश म्हात्रेला अटक झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. पण त्यानंतर म्हात्रेला कायदेशीर शिक्षा होणार का असा प्रश्न आहेच. त्यामुळे आपला आजचा दुसरा प्रश्न सुद्धा या संदर्भातला आहे. तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. 0 आवरचा दुसरा प्रश्न आपण पाहतोय. डॉक्टरांना मारहाण करणारे शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंवरती कायदेशीर कारवाई होईल असं वाटतं का? अर्थातच हा प्रश्न आम्ही दुपारी विचारलेला होता. होय आणि नाही असे 2 पर्याय होते. कारवाई अटक तर झालेली आहे. त्यामुळे तरीही पुढची कारवाई व्हावी या अनुषंगाने सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. आता या रमेश म्हात्रेचा आधीचा सगळा इतिहास पाहिला तर तो गुंडगिरीनेच भरलेला आहे. काय इतिहास पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मीडिया सेंटरला आपण बघतोय रमेश म्हात्रेची माहिती. 30 वर्षांपासून शिवसेना नगरसेवक अशी ओळख आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 6 वर्ष सलग निवड झाल्याचं पाहण्यात आलेलं आहे. यांच्याबद्दल सलग 4 वेळा स्थायी समिती सभापती. 2014 विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये सुद्धा ते होते. भाजपचा एबी फॉर्म घेऊन ऐनवेळी फॉर्म मागे घेतला. गुन्हेगारी पार्श्वभूमी, 11 गुन्हे दाखल. राजकीय गुन्ह्यांसह गुंडागर्दी, मारहाणीचा समावेश त्यामध्ये आहे. मंडळी, राजकारणामध्ये संधी साधली जाते किंबहुना ती साधायचीच असते असा अलिखित नियम आहे. त्यामुळे या मारहाणीच्या घटनेचं सुद्धा असंच राजकारण झालंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे डॉक्टरांना भेटण्यासाठी पोहोचले आणि त्यांनी ठाकरे शैलीतच अपेक्षेनुसार प्रखर टीका केली. आमची मागणी स्पष्ट आहे. ज्यांच्यावर एफआयआर झालेले आणि जे त्या सीसीटीव्ही मध्ये दिसलेले आहेत आणि ज्यांची नावं हे नर्सेस किंवा डॉक्टर्स तुम्हाला देतील, त्यांच्यावर फक्त एफआयआर नाही तर अटक होणं गरजेचं आहे. अटक करून त्यांची परेड काढणं गरजेचं आहे की हे पुन्हा एकदा कुठच्या या शहरात घडू नये. आणि तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रमेश म्हात्रेंचं नगरसेवक पदावरनं बरखास्त करून त्यांना निवडणूक लढण्यापासून बंदी टाकली पाहिजे. आता ही घटना हॉस्पिटलमध्ये घडली आणि त्यातून मारहाण करणारा शिवसेनेचा नगरसेवक आहे. त्यामुळेच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे. आबिटकर हे स्वतः शिवसेनेचे आमदार आहेत, हेही महत्त्वाचं. डॉक्टरांच्यासाठी एक स्वतंत्र बिल आणतोय की ज्या बिलामध्ये सगळ्याच डॉक्टरांना अशा पद्धतीची जर मारहाण झाली तर त्याच्यावरती सुद्धा अजूनही सेक्शन्स आम्ही वाढवतोय की ज्याच्यामुळे अशा पद्धतीचं काम कोणी करू नये. हा एक भाग झाला. आणि दुसरं, लोकशाही प्रक्रियेमध्ये काम करताना आम्ही सगळे राजकारणी मंडळी आहोत. राजकारणी मंडळी म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी जे काय एकूण सगळी आचारसंहिता पाळली पाहिजे त्यातला हा महत्त्वाचा भाग आहे. एवढंच मला सांगायचं. निश्चितपणे अशा पद्धतीच्या सुद्धा ज्या काय सगळ्या सूचना येतात त्या सगळ्या सूचनांसाठी एक तक्रार आपली की ज्या तक्रारीच्या माध्यमातून वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीचा निपटारा लावणं आणि त्या पद्धतीने त्यांच्या संबंधितांवरती कारवाई करणे, या सगळ्याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणेला पण सूचना दिलेल्या आहेत. आणि या सगळ्या प्रकरणावरती आम्ही जो प्रश्न विचारला होता त्यावर सर्वसामान्यांनी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आणि त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आता आपण बघणार आहोत मीडिया सेंटरला. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया गोपाळ दंडगव्हाळे यांची आहे. कायद्याची समान अंमलबजावणी होणार का हा खरा प्रश्न आहे. सत्ताधारी असो वा विरोधक किंवा असो सामान्य नागरिक, हिंसेला पाठीशी घालणाऱ्यांवरती निष्पक्ष कारवाई झाली तरच न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकेल.
पुढची प्रतिक्रिया बघतोय विनोद मुंढे यांची. जनतेच्या प्रतिनिधीकडनं संयम आणि जबाबदारीची अपेक्षा असते. हिंसेला कोणतंही समर्थन असू शकत नाही. विनोद मुंढे यांची प्रतिक्रिया आहे. यानंतर आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.